डोक्यावर भगवा, नजरेत वज्राचा निर्धार, स्वराज्य हीच पूजा आणि युद्ध त्यांचा संस्कार. जन्म घेतला मावळीत पण स्वप्न होतं विशाल, मुठीत धरला इतिहास आणि केला भविष्याचा विचार. जिथे अन्याय झाला तिथे आधी शुभ उभा राहिले, आधी त्यांची तलवार नाही तर त्यांच्या शब्दांनी शत्रूला हरवलं. आईच्या संस्कारातून घडले स्वातंत्र्याचे बीज, म्हणूनच सिंहासनावर बसले शिवाजी महाराज. आणि शिवाजी फक्त हे नाव नाही तर ते स्वाभिमानाची ओळख आहे. त्यामुळे नको झळाळी शब्दांची, नको जयंती पुरता जय जयकार, तुमच्या आचरणात दिसू दे खरे शिवविचार. वेशभूषा जरी महाराजांची नसली ना तरी पण साधेपणात मान ठेवा आणि आऊसाहेबांच्या संस्कारांना आज जन्म हृदयात ठेवा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्या घरामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर असे मनी प्लांट लावलेत मी, ओरिजिनल झाडं आणि आर्टिफिशियल पण लावलेले आहेत बरं का मी. पण आपल्याला ना घर सजवायचं म्हणलं ना आपण एकदम फ्रीमध्ये घर सजवू शकतो आपल्या झाडांच्या पासून. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होतं की घरामध्ये तुमच्या मनी प्लांट लावलेले आहेत, ओरिजिनल झाडं लावलेले आहेत, तर तुम्ही त्याची काळजी कशी घेता, झाडं कशी लावता, मनी प्लांट घरामध्ये कशी लावता. तर तेच मी आज तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते. आणि घरामध्ये बॉटलमध्ये मी मनी प्लांट लावलेत ना, एकदम हिरवेगार राहतात, तर ते कसे लावायचे आणि त्याची पण काळजी कशी घ्यायची तर सगळं सांगते. चला, तर आता हे मनी प्लांट लावलेत ना मी घरामध्ये, हे पा. तर सगळं मी बाहेर धुवायला घेते आता, कारण महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण त्याला पटकन पाणी कमी पडतं. तर हे पा, हे आर्टिफिशियल आहे आणि हे ओरिजिनल आहे. तर किती केलं तरी ते आर्टिफिशियलच आहेत. जे ओरिजिनल झाडांनी आपल्या घराला लुक येतो, छान वाटतात, तेवढं ते आर्टिफिशियलनी तात्पुरतं असतं. तर हे पा, असे झाडं आपण घरच्या घरी फ्रीमध्ये खूप सारे तयार करू शकतो आणि एकदम फ्रीमध्ये आपलं घर आपण सजवू शकतो. तर हे सिंगोनिया झाड आहे, मनी प्लांट नाही, हा सिंगोनिया. तर हार्ट शेप सारखे त्याचे पाने आहेत. तर याचं पण म्हणजे एकदम लो मेंटेनन्स आहे, जास्त काही मेंटेनन्स करायची गरज पडत नाही, फक्त त्याचं पाणी बदलावं लागतं टाइम टू टाइम. तर चला, सगळे झाडं मी आता बाहेर घेते धुवायला, कारण हॉलमध्ये बेडरूममध्ये जे झाडं लावलेले आहेत ना त्याला काही जास्त धुवायची गरज पडत नाही, फक्त धूळ बसती. पण किचनमध्ये जे मनी प्लांट वगैरे असतात ना, हे पा, तर ते ना असे थोडेसे मेंचट होतात. मग त्याचे पानं थोडंसं पाणी टाकायचं आणि ते व्यवस्थित चोळून काढावं लागतात, म्हणजे ते मेंचट झालेले पानं व्यवस्थित निघत आहेत. तर चला, पाणी पण हे पा अर्ध्या बाटल्या झाल्यात. उन्हाळ्यामध्ये खूप पाणी लागतं, बदलायला लागतं सारखं सारखं. मी कॅन्टीनला गेले ना मधाची बाटली आणत असते. त्यानंतर कधी मुलांना लिंबाचं लोणचं पण खावंसं वाटतं. लिंबाचं लोणचं मी घरी नाही घालत, कैरीचं लोणचं घालत असते. तर ते लिंबाच्या लोणच्याची बाटली येते, त्यानंतर कॉफीची बाटली येते, कधी जाम पण आणत असते मी कॅन्टीनवरून. आणि हे सगळं काचेच्या बरणीमध्येच येत असतं ना, त्यामुळे ह्या बऱ्याचशा बॉटल बरण्या मोकळ्या झाल्यानंतर मी त्या स्वच्छ धुते आणि त्याच्यामध्ये असे मनी प्लांटच्या कटिंग लावून देत असते. मग आपल्या गार्डनमध्ये तर भरपूर मनी प्लांट मी लावलेले आहेत ना, मग ती बाटली जशी मोकळी होईल त्याच्यामध्ये मी कटिंग लावून देते मनी प्लांटच्या. तर एकदम स्वस्तात मस्त आपण आपलं घर असं सजवू शकतो. तरी पण मला तेही कमी पडतं. मी ऑनलाईन आर्टिफिशियल झाडं सुद्धा मागवलेले आहेत, कारण मला ग्रीनरी खूप आवडती. आता हे पा, मनी प्लांट, सिंगोनिया प्लांट लावलेल्या सगळ्या बरण्या मी खाली घेतल्यात आणि त्याचं पाणी पण बदलायच्यात, बरण्या धुवायच्यात, ते मनी प्लांट पण मस्त पाण्यामधून धुवून काढायचेत. तर हे झाडं सगळे मी बेसिनमध्ये नळाखाली पण धुवू शकत होते, पण म्हणलं चला बाहेर गार्डनमध्ये घेऊ यांना आणि निवांत बसून मग सगळे झाडं मी चेक करते. जे पानं खराब झाले ते पण कट करून काढते आणि झाडं धुवून ते व्यवस्थित त्या बरणीमध्ये पुन्हा लावून देते. किचनमध्ये भरपूर मनी प्लांट लावलेले आहेत मी, तेवढे बाहेर घेतले. त्यानंतर हॉलमध्ये पण मनी प्लांट आहेत ना, ते पण बाहेर घेतले. आणि आता 2-3 बॉटल मोकळ्या झालेल्या आहेत नवीन ना, तर त्याच्यामध्ये मला मनी प्लांटची कटिंग लावायची होती. तर 1-2 ताईंच्या सारख्याच कमेंट येतात की ताई, मनी प्लांटची कटिंग कधी तुम्ही लावून दाखवणार आहात, किंवा मनी प्लांटची तुम्ही कशी काळजी घेता घरामधल्या. तर म्हणलं चला तुम्हाला सांगून द्यावं, दाखवून पण द्यावं. त्यासाठी मी आता ह्या मनी प्लांटच्या कटिंग काढून घेते, कारण मनी प्लांट असं खाली लोंबलेला चांगलं नसतं. आता पावसाळ्यामध्ये ना हा मनी प्लांट एवढा हिरवागार मस्त होता ना, पण जशी थंडी लागली ना तसं याचं पानं आहेत ना असे थोडे पिवळसर होऊन ते गळायला लागले, त्यामुळे भरपूर पानं ते कमी झालेत. चला म्हणलं आता थोडीशी कटिंग पण करते याची, म्हणजे ते छान फुटल्या जाईल नवीन फांद्या आणि पुन्हा खिडकी एकदम हिरवीगार होऊन जाईल. आता मनी प्लांट धुण्यासाठी मी एका टपामध्ये पाणी घेतलं आणि त्या मनी प्लांटच्या बॉटलमध्ये चांगलं पाणी भरण्यासाठी बादलीमध्ये पाणी घेतलं. तर हे पहा मंडळी, ह्या ज्या लोणच्याच्या बॉटल असतात, जामच्या बॉटल, मधाची बॉटल,
तर ह्या बाटल्या मी अजिबात फेकून देत नाही, स्वच्छ धुते आणि त्याच्यामध्ये मग आपले जिथं दिसते ना ही मनी प्लांट, सिंगोनिया प्लांट, त्यानंतर स्नेक प्लांट, आपण हे असे झाड याच्यामध्ये लावू शकतो, एकदम छान राहतात. तर हे पहा, याच्यामध्ये आपण काही माती वगैरे काहीच नाही टाकलेलं बरं का, तरी पण असं पाणी जरा गढूळ झालंय. त्यामुळे काय करायचं, आपण 8-10 दिवसातून 10-15 दिवसातून आपल्याला जेव्हा वाटत ना आता पाणी आपल्याला बदलायचंय, तेव्हा आपण हे ना सगळं हे असे झाडं काढून घ्यायचे आणि पाण्यामध्ये हे मुळं सगळं धुवून काढायचं, सगळं त्याचे पानं मुळं सगळं धुवून काढायचं, म्हणजे आपलं मनी प्लांट खराब होत नाही, कोणतंही झाड खराब होत नाही. आणि हे पाणी सुद्धा फेकून द्यायचं आणि बॉटल व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्यानंतर पाणी भरून मग ते मनी प्लांट याच्यामध्ये पुन्हा ठेवून द्यायचं. तर हे पाणी कसं गढूळ झाले तुम्हाला आता जवळून दाखवते मी. आता 15 दिवसापूर्वी मी हे झाड धुवून पाणी भरलं होतं, पण हे कसं पाणी गढूळ होते. तर हे किचन मधले मनी प्लांट आहेत ना, थोडस मेंचट होतात बरं काही पानं, तर असं थोडस हलकं हे तुम्हाला दाखवते मी आता कसं मेंचट झालेलं असतं. तर असं थोडस ओलं केलं ना, ते असं थोडस चोळून काढलं, तुम्ही बघू शकता तो तेलकट मेंचट थर बसल्यावर ना सगळं निघून जातं बरं का. हे सगळं निघत आहे, अजिबात तेलकट राहत नाही, फक्त एक एक पान आपल्याला थोडस असं चोळून काढायचं असतं, निघून जातं. हॉल मधल्या याला नाही बरं का असं तेलकट मेंचट होत, फक्त धूळ बसती, पाण्याने धुवून काढलं ते निघून जातं. पण किचन मधल्या झाडांना असं तेलकट मेंचट होत असतं. तर असे थोडेसे पानं भिजून चोळून काढायचे, एकदम चकाचक निघले जातात. हे मुळे आहेत ना असे थोडेसे, त्याच्यात काळपट झालेलं असतं, त्यानंतर थोडंसं शेवळ आलेलं असतं त्याला, तर थोडंसं असं मुळे हे व्यवस्थित धुवून काढायचे, म्हणजे आपलं झाड खराब होत नाही. तर हे झाड धुतलं मी आता आणि त्याचे मुळं पण धुतले. आता याच्यामध्ये पाणी भरून घेते आणि झाड पुन्हा याच्यामध्ये ठेवून द्यायचं. हे झालं, पुन्हा आपलं झाड तयार. आता हे ही बॉटल मोकळी झालेली, ती भरून घेते मी आधी. आणि आता ही मनी प्लांटची कटिंग घेतली मी. तर ह्या कटिंग पासून आपण मनी प्लांट असं बॉटल मध्ये कसं तयार करायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर हे असा एरिया, असा ही कांडी ना, ही कांड अजिबात नाही ठेवायचं. असं जर ठेवलं ना आपण पाण्यामध्ये ते सडून जातं, खराब होतं. त्यामुळे काय करायचं, ही कांडी काढून टाकायची आणि जो आपला पानाचा भाग आहे ना, हाच घ्यायचा, फक्त एवढं. हे पुन्हा हे काढून टाकायचं, पुन्हा एवढाच भाग घ्यायचा. हा जो शेंडा आहे ना, तर असाच ठेवायचा. हे असं करायचं आणि एवढं ठेवायचा. हे असं पानाचा आपण तो भाग कट करून घेतलाय ना, जिथं मूळ पण आहे, असं इथं मूळ पण असतं. हे पानाचं घ्यायचं भाग, फक्त जास्तीचं कांड घ्यायचंच नाही, असं गोळा करून घ्यायचं सगळं. नंतर यालाच पानं फुटत आहेत बरं का, आणि एकदम दाटसर असा गुच्छ तयार होतो. तर हवं तर आपण याला ना रबर, त्यानंतर ती क्लिप असते ना वायर पॅक करायची, ती क्लिपनी सुद्धा आपण याला पॅक करू शकतो, किंवा असं जरी ठेवलं तरी पण चालतं. हा जो मनी प्लांटचा शेंडा आहे ना, असाच ठेवायचा आणि हे बाकीचं आहे ना, हे असं याच्यामध्ये सोडून द्यायचं. हे असं. तर बॉटल अशी थोडी जरा मोठी असेल ना, तर त्याचं तोंड जरा थोडं मोठं असतं, मग मनी प्लांट आहे ना छान फुटतो बरं का. जेवढी बारीक असेल तेवढं त्याला पानं वरती यायला प्रॉब्लेम होतो. तर हे आपण असं एक शेंडा वरती ठेवलाय फक्त, आणि त्यानंतर बाकीचं सगळं आता हे असं कापून पानं आपण याच्यामध्ये घातलेत. एकदम हिरवगार राहतंय, खराब अजिबात होत नाही आणि एकदम असं दाटसर गुच्छ तयार होतो. मनी प्लांटच्या कटिंग पासून हे बॉटल मध्ये मनी प्लांट मी कसा लावलाय तुम्ही बघू शकता, एकदम छान राहतो. तर अशा पद्धतीने आपण मनी प्लांट लावायचा घरामध्ये, एकदम असं छान वाटतं, अजिबात खराब होत नाही आणि 3-4 दिवसातच त्याला लगेच मुळं फुटत आहेत. आता सध्या मुळं नाही, तुम्ही बघू शकता एकदम दाटसर मुळं फुटत आहेत त्याला बरं का, जसं की हे असं गच्च मुळं फुटत आहेत त्याला.
आता ही सिंगोनिया प्लांटची मी कटिंग लावली होती बरं का आपल्या खालच्या गार्डनमध्ये किचनच्या समोर. तर ते सिंगोनिया प्लांट एवढं भारी झालंय ना भिंतीवर, पण त्याचा वेल जातो बरं का. तर त्याच्याच मी आता 2 कटिंग काढल्यात. बऱ्याचशा ताई विचारत होते हे कोणतं झाड आहे, तर हे सिंगोनिया प्लांट आहे आणि त्याचं पान कसं आहे तुम्हाला दाखवते हे पहा जवळून. तर हा मनी प्लांट नाही तर सिंगोनिया प्लांट आहे. तर हे सुद्धा आपण पाण्यामध्ये लावू शकतो, पण त्याची कटिंग कशी पाहिजे हे पहा. असं याला थोडंसे मुळं पाहिजे आणि अशी कटिंग काढून घ्यायची. याला पानं असतात, छान येतं बरं का हे पण. तर आता ह्या 2च कटिंग घेतल्यात मी सिंगोनिया प्लांटच्या. तर ह्या आपल्याला व्यवस्थित त्याचं मूळ धुवायचंय आणि पाण्यामध्ये लावायचं. कसं होतंय ते तुम्हाला दाखवते. तर आता या सिंगोनिया प्लांटच्या 2 कटिंग मी एका बॉटलमध्ये लावणार आहे, बाटलीमध्ये किंवा बर्नीमध्ये. तर हे मोठ्या बर्नीमध्ये, ही मधाची बर्नी होती बरं का, याच्यामध्ये मी सिंगोनिया प्लांटच्या 2च कटिंग लावल्या होत्या. तुम्ही बघू शकता हे पहा, त्याच्यापासून एवढं झालंय बरं का. जसं आपण मनी प्लांट पाण्यामध्ये ठेवून देतो ना, तसंच आपण हे सिंगोनिया प्लांट पण पाण्याच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये ठेवून द्यायचं आणि पाणी बदलत राहायचं 10-15 दिवसा मिळून. तर चला आता मी हे सिंगोनिया प्लांट पण लावून घेते मनी प्लांट सारखंच. आता हे सिंगोनिया प्लांट या मोठ्या बर्नीमध्ये लावलेलं खूप दिवस झाले ना, त्यामुळे त्याला खूप मुळं फुटलेले आहेत बर्नीमध्ये. आणि मग ते सगळे मुळं बाहेर काढले ना, मग ते मुळं डिस्टर्ब होतात आणि झाड खराब होण्याची शक्यता असते. तर एखाद्या बर्नीमधल्या झाडाला एकदम छान असे मुळं फुटलेले असतील, दाटसर असतील आणि आपल्याला ते ट्रान्सफर दिसतात की आता व्यवस्थित मुळं आहेत त्याचे, फक्त पाणी बदलायची गरज आहे. तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये 2-3 वेळा पाणी घालायचं, असं हिसळायचं, ओतून द्यायचं आणि मग एकदा चांगलं पाणी भरून ते ठेवून द्यायचं. तर त्या झाडाच्या मुळ्या मी अजिबात बाहेर काढल्या नाही. ते झाड तसंच मी टापामध्ये ठेवलं, त्याला अंघोळ घातली आणि ते हिसळून 2-3 वेळा त्याचं पाणी टाकून दिलं. आता त्यानंतर स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये भरून मी जे पानं खराब झालेले आहेत ना, ते कट करून टाकते. आता काय काय लोक काय म्हणतात माहितीये का, ही दिवसभर घरीच तर असते, हिला काय काम असतं. पण आता आपल्या ह्या घराच्या फक्त 4 भिंती असतात, पण त्याला सजवायला काय काय करावं लागतं हे त्यांना कसं सांगावं नाही का. पण खरं सांगू का ताईंनो, आपलं घर सजवण्यात जेवढा आनंद मिळतो ना, तेवढा तर मला कशातच मिळत नाही बरं का. जे घर एकदम साफसुथरं स्वच्छ असतं, ज्या घरातील माणसं तृप्त असतात, त्या घराचा कर्ता पुरुष कधीच उपाशी राहत नाही बरं का. कारण त्याचं पोट अन्नाने नाही तर आपल्या माणसांच्या समाधानाने भरलेलं असतं. त्याचा आनंदच त्याचं खरं जेवण असतं आणि त्यातच तो पूर्ण आनंदी आणि समाधानी असतो. मग आपण स्त्रियांनी का बरं नाही आपलं घर सजवायचं. दिवसभर तर पुरुष मंडळी कामावर जातात, ऑफिसला जातात, बाहेर जातात, पण संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात, आपलं घर एकदम साफसुथरं स्वच्छ त्यांना दिसतं, घरातली स्त्री एकदम आनंदी दिसते, तर त्यांचा आनंद कुठंच मावत नाही. आणि मग संध्याकाळचं निवांत जेवण करून त्यांना समाधानाने झोप पण लागते. आता बऱ्याचशा ताई विचारतात की ताई तुम्ही झाडाला कोणतं खत घालता, तुमचे झाडं खूप छान दिसतात. तर ताईंनो, आम्ही सगळ्या झाडांना शेणखत घालत असतो आणि फुल झाडांना मी DAP खताचे 7-8-10 दाणे देतो 1 महिन्याभरातून. आणि फुल झाडांना जास्त फुलं येण्यासाठी एक खूप भारी ट्रिक सांगते ताईंनो मी तुम्हाला. तर 1 ग्लासभर ताक आहे ना, 1 ग्लासभर ताकामध्ये 5 ग्लास पाणी घालायचं आणि ते मिक्स करायचं आणि ते ताकामध्ये पाणी मिक्स केलेलं आपण फुल झाडांना घालायचं थोडं थोडं. तर काय होतं, आपले झाडाचे पानं आहेत तुम्ही बघू शकता किती मोठाले झालेत. तर झाडाचे पानं सुद्धा एकदम मोठाले होतात, हिरवेगार झाड राहतात आणि फुलं सुद्धा जास्त प्रमाणामध्ये येतात. तर असं करायचं, आम्ही तेच करत असतो. हे पहा, आता टेरेसवरती आले होते मी दळण करायला, गव्हाचं दळण करायचं होतं मला. तर म्हणलं चला तुम्हाला पण थोडेसे झाडं दाखवावं. आणि जे फुलझाडांना आता फुलं यायला लागलेत ना थंडीनंतर, तर एकदम फ्रेश फुलं यायला लागलेत बरं का. एकदम म्हणजे बिना रोगाचे, अजिबात रोग नाही त्याच्यावर, काहीच नाही. आणि आज काही टेरेस झाडलंच नाही, त्यामुळे टेरेसवरती आता हे थोडेसे पानं पडलेले आहेत. आता तरी कमी झाले झाडांची पानं गळायचे, थंडी गेल्यामुळं जेवढे पानं गळायचे होते तेवढे गळून गेले. आता थोडेसेच गळतात, पण आता ते दुसऱ्या दिवशी झाडण म्हणलं, कारण आज जास्त काम होतं ना, ते सगळं आवरता 3-4 वाजत आले आणि माझ्याकडून मग व्हिडिओ पण एडिट झाला नाही. आकाश गेला होता पेपरला ना, तर त्याचा पण यायचा वेळ झाला होता आणि तितक्यात आकाशच्या गाडीचा आवाज आला. आकाश लगेच डायरेक्ट माझ्याकडं टेरेसवरतीच आला, बॅगसुद्धा त्यांनी काढली नाही, तसंच माझ्याकडं आला. तर तो थोडासा असा बाहेर गेला ना, त्याला असं वाटतं मी किती दिवस झालं होतं बाहेर गेलेलं, कितीक नाही. तर आला ना, त्याला असं खूप आनंद होतो. कसं गेलं पेपर बाई? हां हां
बरं गेला मस्त सगळा लिहिला. सगळं. अरे वा भूक लागली. काय खायचं? आकाश आल्यानंतर माझ्या बरोबर तो मस्त गप्पा मारत बसला. पेपर कसा गेला कसा नाही, काय लिहिलं काय नाही सगळं माझ्याशी शेअर केलं त्यांनी. दळण झाल्यानंतर मी खाली गेले, म्हणलं त्याला जेवण गरम करून द्यावा जेवायला. सकाळी फक्त तो नाश्ता करून जातो, त्याला म्हणलं डबा घेऊन जातो, बोलतो जेवण करायला वेळच मिळत नाही आणि डबा घेऊन जाऊन तरी काय करू. मग संध्याकाळ झाली होती, मी टेरेसवरती आले होते. सगळं आवरून निवांत बसावं म्हणलं टेरेसवरती थोडंसं, आणि बसले बसले मग मी व्हिडिओ एडिटिंग करत होते. तर तितक्यात मग हे LICवाले भाऊ आले, मग त्यांच्याबरोबर त्यांची मुलं आणि त्या ताई पण आल्या होत्या. आम्ही यांच्याबरोबरच जेजुरीला गेलो होतो दर्शनासाठी. आणि मुलं खेळकर आहेत ना, तर त्यांना असं चोपाळ्यावर बसायला छान वाटत होतं. मस्त ते झोका खेळत बसले होते आणि ताईच्या नामच्या मग गप्पा चालल्या होत्या. तर त्यांची मुलगी परी खूप क्यूट आहे, तिला फोटो काढायला रील काढायला खूप आवडतं. तर भाऊ मग तिचे फोटो काढत होते. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.